सोलापूर महानगरपालिकेच्या नवनियुक्त उपमहापौर म्हणून ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड झाली आणि त्यांनी ते हसत हसत स्वीकारले. आतापर्यंतच्या इतिहासाला आम्ही मागे टाकून नवा इतिहास घडवू आणि मी पुन्हा ही अशा शब्दामध्ये आम्हाला मुलाखतीच्या अगोदर दिलेली प्रतिक्रिया. सर्वात अगोदर तुम्हाला विचारतो की पक्षश्रेष्ठीनं तुम्हाला कल्पना कधी दिली? पक्षश्रेष्ठीने सकाळी आम्ही ज्यावेळी सभागृहात आल्यानंतर शहराध्यक्षांनी सांगितले की असं असं तुम्हाला उपमहापौरचं फॉर्म भरायचं आहे म्हणून. किती फॉर्म भरले? काय एकच फॉर्म भरला. एकच फॉर्म भरला. त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठीने तुम्हाला आदेश दिला होता की बाबा या पद्धतीने होईल? हो, नाही आदेश म्हणजे सकाळी आल्यावरच सांगितलं. रात्रीच्याला काही नाही काही नाही. मनीष भाईंचा फोन आला होता असं कळतं, काय म्हणाले? नाही तुम्ही फोन केला होता? मी केलो होतो. असं उपमहापौरसाठी नावाचं हे केलेलं आहे. काय नाही हरकत नाही, हे करा म्हणून सांगितले. आता तुम्ही सत्कारही स्वीकारून आलात, बापूची भेट झाली, काय म्हणाले बापू? शुभेच्छा दिले. अजून प्रभागात जास्तीत जास्त जसं आपल्या प्रभागात काम करता येईल आणि जे पहिल्याच उपमहापौर म्हणजे पद हे आहे असं म्हणत होते, पण आपण ते कामाच्या स्वरूपात करून दाखवू. म्हणजे खोटं ठरवू असं म्हणायचं. आता आपण उपमहापौरांशी संवाद साधू. सर्वात अगोदर तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि शुभेच्छा घेत असताना तुम्ही पण केलंय, काय पण केलंय मला खरं मी सर्वांगीण विकास हा तर माझा पहिलाच आहे. महिला आणि आपल्या शहराबरोबरच माझा प्रभाग 23 पण नाम पण कसा सुधारता येईल, विशेष निधी कसा आणता येईल त्याबद्दल विशेष लक्ष देणार आहे. शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कुठल्या विद्यापीठातून? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झाले. मी BA ग्रॅज्युएशन केले, समाजशास्त्र विषयामध्ये केले आणि वसंतराव काळे महाविद्यालय धाराशिव. म्हणजे मराठवाड्यामधून तुम्ही येत? हो, यस. मग इथं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इलेक्शनला उभारायचा असा निर्णय घेतला त्यावेळेस ह्यांनी तुम्हाला निरोप दिला का तुमचा म्हणजे मर्जी तुम्ही ह्यांना कळवली? नाही, मला सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत कायमच असंच राहणार आहे. म्हणजे त्यांनी निरोप दिला उभारायचं म्हणून, तेव्हा निर्णय घेतला की आपण? मी त्यांना सांगितलं की तुम्ही जसं म्हणसाल तसं आपण करू. म्हणजे कसं आता कसं तर तुम्ही म्हणसाल तसं? हो, यस, तसंच. आणि जे असं काही लोक म्हणतात की हे पद असं तसं, आम्ही आमच्या कामाच्या जोरावर ते पद आम्ही तो लोकांचा जो नाही का समज आहे तो घालू आपण की नाही आपण आता वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही रचना करणार आहात का सत्य? कामावर कामाच्या जोरावर. काय सोलापूर शहराला जर का काही वेगळं पण द्यायचं असेल तर काय द्या? हरित सोलापूर आणि आपले जे म्हणजे बाकीचे विषय तर बेसिक तर आहेच, त्याचबरोबर आपण सामाजिक विषयावर पण आपण जोर देणार आहे आणि महिला सक्षमीकरण आणि जसं आपल्याला देवाभाऊनी सांगितलंय दुहेरी पाईपलाईन विषय तो तर आहेच. रोज पाणी प्रश्न सुटणार आहे. IT पार्क, विमान सेवा, भारतीय जनता पार्टीने ज्या सेवा म्हणजे आणलेल्या आहेत ते जास्तीत जास्त जनसेवा तळगाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहे. सभागृहामध्ये हे नसणार आहे, तुम्ही एकटेच असणार आहे, संधी मिळणं गरजेचं आहे. बोलाल तेव्हा? हो, नक्कीच. जेव्हा आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस ते म्हणाले की बाबा वास्तुशास्त्राप्रमाणे नाही तर कामाच्या जोरावर आम्ही हे पद आणि पदाचं महत्त्व आणि पदाचं वैभव हे आम्ही टिकवून ठेवू आणि भविष्यामध्ये प्रभाग आणि शहराच्या विकासाला देखील प्राधान्य देऊ. प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणू. माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब असतील, पालकमंत्री असतील, परत CM आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून प्रभागात जेवढं जास्तीत जास्त धूळमुक्त म्हणा पाण्याचे तर देवाभाऊनी सांगितलेलं आहे 1 दिवसाआड पाण्याचं नियोजन करण्यात येणार आहे आणि धूळमुक्त आणि जास्तीत जास्त ग्रीनरी कसं करता येईल प्रभागात आपण ते करू. इथं आणखी एक असं म्हणतात की बाबा इथं एक नाट्यगृहाचे तेच घे बापू साहेबांच्या माध्यमातून आपण ते नाट्यगृहाचं पण सुंदरम नगरच्या इथं हे केलेलं आहे जागा, त्याचं पण काम लवकरात लवकर आपण मार्गी लावायचं हे करू. उपमहापौर आपल्या इथं सिद्धेश्वर वन विहार आहे त्या ह्याच्या तिथं पण आपण काय तर डेव्हलप करण्याचं हे करू. बापू साहेबांनी मुनगटणीवार साहेब असताना तिथं निधी आणलेला आहे ते डेव्हलप करण्यासाठी. अजून आपण जास्तीत जास्त काय त्या वन विहारमध्ये लोकांसाठी काय हे करता येईल म्हणजे आता तुमच्या सोबतच आहेत, तुमच्या सोच आहेत, पण उपमहापौर आहेत, एक दर्जा असतो आणि मंत्रालयामध्ये गेले की त्यांना सन्मान मिळत असतो. अनेक दिवसापासून जुळे सोलापूर परिसरामध्ये ST स्टँड स्थानक व्हावं ही मागणी आहे.
ह्याच्यावर काय तुम्ही फोकस करणार? हो, एसटी स्टँड संदर्भात पण मी विजापूर रोड मध्यवर्तीमध्ये पण आहे, गणेशोत्सव मध्यवर्तीमध्ये आहे. आमची पण मागणी होती त्या एसटी स्टँड संदर्भात पण आम्ही महापालिकेत हे करू, म्हणजे नक्कीच पाठपुरवठा करून त्याचा आपण हे करून घेऊ. जी संधी मिळाली त्याचं आपण सोनं करू. आभार कोणाचे व्यक्त होईल? पूर्ण वरिष्ठांचे, भारतीय जनता पार्टीचे पूर्ण आमदार सुभाष बापू देशमुख, देवेंद्र कोठे आणि विजय देशमुख, गोरे सर यांचे आभार मानते आणि रोहिणीताई तडवळकर. नाही, आता तुम्ही नावं घेतल्यात पण मी आता थेट यांनाच म्हणतो की यांनी कोणाचे आभार मानतील. आणि माझे मिस्टर त्यांच्या तर मी इथं जी आहे ना ती मिस्टरांमुळे आहे. ते भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरचे म्हणजे दक्षिण पश्चिम अध्यक्ष आहेत. त्यांच्या पण म्हणजे हा चमत्कार झाल्यानंतर विश्वास अधिक वाढला म्हणायचा. नाही, हा विश्वास अगोदरपासूनच आहे. कोणाचे आभार व्यक्त करा? आपले सीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री गोरे साहेब असतील, माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब असतील, मनीष भैया देशमुख असतील, परत देवेंद्र दादा कोटे असतील, विजय कुमार देशमुख मालक असतील, परत रोहिणीताई तळवळकर असतील, आपले शहराचे अध्यक्ष आणि आपले आता सभागृह नेता, सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. घरामध्ये कोण असं राजकीय वलय असणार कोण होतं कुटुंबामध्ये? नाही, वडील PSI होते आणि आजोबा पण पोलीसच होते. राजकीय असं वारसा काय नाही. तुम्ही कसं काय समाजसेवेकडे? समाजसेवेची आवड होती. आवड असल्यामुळे मी पण आणि आमचे बंधू मनोज देवकर ते पण इको नेचरच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचं त्यांचं काम चांगलं आहे. भरपूर पुरस्कार वगैरे पर्यावरण असे काम करण्यामध्ये आणि विशेष म्हणजे हे घरामध्ये पहिला सन्मान मिळतो. देवकर घराण्याचा सन्मान आहे तो. हो, देवकर घराण्याचा सन्मान आहे आणि आमचा पूर्ण परिवार माझ्या सोबत आहे आणि त्याच्यामुळं एक हिंमत आणि जोश आहे. क्या बात है, क्या बात है. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मिलितीन पाहता.